आज हमने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा पवार की तरफ से माननीय विदेश मंत्रालय पासपोर्ट ऑफिस को नई दिल्ली एक औरंगाबाद शहर में पासपोर्ट केंद्र खोलने के लिए हमने निवेदन दिया। यहाँ खोलने का मकसद ये है कि ये औरंगाबाद मराठवाड़ा की राजधानी है और 8 जिलों का जो है काम यहीं से अपने डिविजनल कमिश्नर ऑफिस से शुरू होता है। और पासपोर्ट ऑफिस के लिए यहाँ के जो शहरों को, पूरे मराठवाड़ा के लोगों को जो है नासिक, पुणे या बॉम्बे जाना पड़ रहा है। फिलहाल तो नासिक में बहुत ज़्यादा लोड हो गया है, लोगों को वहाँ जाकर जो है पासपोर्ट बनाना पड़ रहा है। अगर हमारे शहर में, औरंगाबाद शहर में अगर कोई पासपोर्ट के लिए अप्लाई करता है तो तकरीबन उसको 2.5 से 3 महीने का जो है इंतज़ार करना पड़ता है। औरंगाबाद में जो पासपोर्ट ऑफिस है, पासपोर्ट ऑफिस के नाम पर वो सिर्फ जो है हेड पोस्ट ऑफिस की एक ब्रांच है जो छावनी में है। वहाँ पर ये लोग कलेक्शन करते हैं, कलेक्शन सेंटर है, वहाँ से फिर आगे प्रोसेस करते हैं। इसके खिलाफ नासिक में अगर कोई एप्लीकेशन आवेदन करता है तो नासिक से निकलते हैं, जब वो उसकी रीजन रहती है तो वहाँ पर मैसेज आता है कि आपका पासपोर्ट के लिए अप्रूवल मिल गया है। चूँकि यहाँ पर देखिए, अभी यहाँ पर औरंगाबाद में हज हाउस बना हुआ है और हज हाउस की वजह से बहुत सारे हाजी जो है उम्रा के लिए हजारों की संख्या में मराठवाड़ा से जो लोग हज के लिए जाते हैं, उसके साथ साथ उम्रा का भी यहाँ पे कंटिन्यू काम हो गया है। तो लोगों की सहूलत के लिए जो हमने यहाँ पर पासपोर्ट ऑफिस के लिए हमने विदेश मंत्रालय को, विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद के मार्फत से हमने निवेदन दिया है। साहब से मुलाकात हुई, साहब ने पॉजिटिव रिस्पॉन्स दिया है और उन्होंने बोला कि आपका जो है, हमारा जो आपकी मांग है ये हम विदेश मंत्रालय को भिजाएंगे और यहाँ पर जल्द से जल्द राज्यातही सत्तेत आहात, केंद्रातही सत्तेत सहभागी आहे, तरी तुम्हाला मागणी करावी लागते। छत्रपती संभाजीनगरला पहिले पासपोर्ट कार्यालय सुरू होतं ते बंद करण्यात आले। त्यासाठीच आम्ही केले की ते आमचे जो निवेदन है ये सरकारकडे जो है पोहोचणे आवश्यक आहे। त्यासाठी आम्ही जो आहे निवेदन करीत आहे, आम्ही मागणी करत आहे लोकांची सुविधासाठी और आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते राज्याची जे सरकार आहे ते आमची मागणी पूर्ण करेल। याबाबत आपण अजितदादांची काही चर्चा करणार चर्चा करणार आहे, आम्ही नक्की करणार आहे अजितदादांचे की त्वरित येथे आपल्या शहरात एक पासपोर्ट ऑफिस उघडण्यात यावा। धन्यवाद। आपलं नाव? अहमद जलील, शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अभिजित भैया देशमुख शहर अध्यक्ष यांच्या आदेशाने माननीय विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलं आहे। या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली आहे की मराठवाड्यातील लोकांना नाशिक, मुंबई व नागपूर जाण्यासाठी खूप मोठे त्रास सहन करावे लागत आहे आणि मागे एक ॲक्सिडेंट पण झाला होता, त्याच्यात एक फॅमिलीमधून 2 लोक वारले होते। तर आमचं असं म्हणणं होतं की आज औरंगाबाद हा ऐतिहासिक शहर आहे, संभाजीनगर झाल्यापासून आज तो खूप मोठा ऐतिहासिक शहर झालेला आहे। तर तरी पण आज औरंगाबादसाठी पासपोर्ट बनवण्यासाठी लोकांना नागपूर व नाशिक व मुंबईला जावं लागत आहे। तर आमचं मान्य साहेबांना हे म्हणणं होतं का साहेब, रेव्हेन्यू तिथेही गेले तर आम्हाला तेवढंच भरणं आहे आणि औरंगाबाद शहरामधूनही आपण कारवाई केली तर तेवढं रेव्हेन्यू भरणं आहे। त्यांचं म्हणणं होतं की छावणीमध्ये आपण कार्यालय केलेलं होतं शासनाचा, तर साहेब इथून ती सुविधा प्राप्त होत नाही, म्हणून लोक कोणी नाशिकला डेट घेतो, कोणी नागपूरला घेतो। तर मी म्हटलं मान्य साहेब, अगर हेच आपल्याकडे झाला तर तिथले नाशिकहून लोक डेटवर जाऊन आले तर 2 दिवसात तिथून पासपोर्ट येतो आणि नागपूरला जाऊन आले तर 5 दिवसात पासपोर्ट येतो। मग औरंगाबाद व संभाजीनगर शहर जिल्ह्यामधून पासपोर्ट गेल्यानंतर मग त्याला का 2 महिने लागतात, त्याला का वेटिंगमध्ये डेट भेटते? आता हे म्हणणं होतं, कारण की आमचाही शहरामधून महायुतीचे आमदार आहे, खासदार आहे, तर आम्ही सर्वांना ही मागणी केली आहे। मान्य अजितदादा पवार यांनाही आम्ही अशा बाबतीमध्ये चर्चा झाली आहे, आम्ही दादाकडे जाणार आहे। दिनांक 26-27 तारखेला या विषयामध्ये दादाकडे चर्चा आहे। आणि दुसरी गोष्ट, मागे अजितदादावर आम्हाला एवढा विश्वास आहे की अजितदादाने हज हाऊसचा आम्ही निवेदन दिल्या 3 दिवसात दादाने आमच्या मान्य अजितदादा यांच्या आदेशावरून 3 दिवसात हज हाऊस ओपनिंग करण्यात आला होता। छत्रपती संभाजीनगर हे जागतिक लेवलचं शहर आहे, जागतिक लेवलच्या सुविधा नाही, याबाबत काय वाटतं? आम्हालाही असं वाटतो का आज आपला औरंगाबाद शहर, छत्रपती संभाजीनगर हा असा आम्हाला असं दिसण्यात येऊ लागला का आज 3ऱ्या नंबरचा शहर झालेला असं आम्हाला वाटतोय। कारण की आज 3ऱ्या नंबरवर आपल्याकडे सुविधा प्रोव्हाइड होऊ लागल्या आहे व दुसरे शासकीय काही काम असला तर आपल्या लोकांना खूप मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे। केंद्राच्या अखत्यारीत येतो, तुम्ही तटकरे साहेब आणि प्रफुल्लभाई पटेल यांच्याशी भेट घेतली? आम्ही या विषयामध्ये मान्य अजितदादा यांच्या कानावर टाकले, ते आमचे नेते आहे, आमचे नेते ठरवतील तर तटकरे साहेबांना व केंद्रीय पर्यटन मंत्री यांना बोलायचा, कसं करायचा, स्वदेश मंत्री यांना बोलायचा, काय करायचं ते दादा ठरवतील। आम्ही दादाला मानणारे लोक, आम्ही दादाकडे जाऊ या विषयी सगळे।
धन्यवाद. आपलं नाव? मी शेख रफिक भाईजी, मध्य विधानसभा शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, औरंगाबाद, संभाजीनगर. पक्षाचा विजय हो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.